महाराष्ट्राच्या संत परंपरेतला पंढरपूरची वारी हा सर्वात मोठा सोहळा आहे. महाराष्ट्राची संस्कृती पुढे घेऊन जाण्यात वासुदेवाचा सुद्धा मोठा वाटा आहे. पहिलं आपल्याला दिवस आठवत असतील, गाव जागवण्यासाठी वासुदेव गावामध्ये यायचा. आज गाव तिथंच आहे, मात्र गावातला गाव जागवणारा वासुदेव मात्र हरवत चाललाय. पहाटेच्या वेळी वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या प्रहरी हरिराम बोला, अशा पद्धतीची गर्जना प्रत्येक गावामध्ये ऐकू यायची. संत परंपरा पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी वारीमध्ये चालतोय. मात्र वारीच्या वाटेवरती गावामध्ये हरवणारा वासुदेव वारीमध्ये मात्र आपल्याला प्रत्येक ठिकाणी आवर्जून पाहायला मिळतो. माऊलींच्या पालखीच्या आज निरा घाटावरती पादुका स्नान होतं आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की निरा नदीचं पवित्र असं स्नान केल्यानंतर आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी हे सगळे वासुदेव अभंगाच्या माध्यमातून कुळाचा उद्धार करत असताना आपण पाहतोय की घाटावरती सगळे वासुदेव जे आहेत आपल्याला एकत्र पाहायला मिळतात. माऊली जयारी कुठून आले? औंढा नागनाथ. किती वर्ष आहे तुमचं वारीचं? माझं 20 वर्ष झाली. तुमचं किती वर्ष आहे? माझं 10 वर्ष आहे. 10 वर्ष. तुमचं किती वर्ष आहे? माझं 15वा वर्ष आहे. तुमचं 9 वर्ष झाले. 9 वर्ष झाली. आजोबा तुमचं किती वर्ष आहे? 30. 30 वर्ष. काय वारीचा अनुभव काय? कुळाचा उद्धार तुम्ही करता, आज गाव जागवणारा वासुदेव हरवत चाललाय, मात्र वारीमध्ये तुम्ही हमखास भेटता, कुळाचा उद्धार करता. किती वर्षांची परंपरा आहे घरामध्ये? पिढीची आहे. पिढ्यानपिढ्याची. तुमची? पिढीचं आजा पंजापासूनच. आजच्या पंजाबपासून आले. 7वी पिढी. 7वी पिढी. तुमची महाराज? सर्व म्हणजे आज गाव तिथंच आहे, मात्र गावातला वासुदेव हरवत चाललाय. कारण काय वाटतं? याचं कारण आता याच्या पुढे हे जे आम्ही हे तोपर्यंत धंदा होणार, याच्या पुढे लेकरबाळ धंदा करत नाहीत, शिकायला चालू आहेत, शिक्षण चालू आहे, त्यामुळे धंदा करत नाहीत मुलं. म्हणजे तुमची ही शेवटची पिढी? शेवटची पिढी. म्हणजे हे टिकलं पाहिजे पण. टिकलं पाहिजे. वासुदेव म्हणजे भविष्यात दाखवावं लागेल की वासुदेव असा असता किंवा चित्र. वासुदेव राहते भविष्यामध्ये. पिढीचा सांप्रदायिक मधून आहे नाही. काय वाटतं इकडे बघा, हे तरुण वासुदेव आहेत. वासुदेव आज हरवत चाललाय, नक्की कारण काय वाटतं तुम्हाला? वारीमध्येच वासुदेव आजकाल पाहायला मिळतो, काय कारण असावं? तेवढा मान मिळणार गेला आता मान वासुदेवाला. आता सिटीमध्ये काय सगळे दारा लावून राहते, तर खेडेगावात मान अजून आहे शिल्लक, पण सिटीमध्ये काही शिल्लक राहिले नाही. आणि आमची पिढी कसं आता आम्ही शेवट पसतो राहू. आमची पोरं लेकर शिक्षण चालू आहे, कोणी नोकऱ्या कंपनी. आता गावात वासुदेव आले की दरवाजा उघडा असायचा वासुदेव राहायचा, पण आता सिटीमध्ये काहीच नाही, सगळे दरवाजे गेट सगळे लावूनच येतं. हा, खेडेगावात मान दुसऱ्या घरी तिसऱ्या घरी असले तर वाट बघत बसतात या म्हणून. संस्कृती हरवत चालली आहे का मग? वासुदेवाची जी संस्कृती होती महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये, वासुदेवाला खूप महत्व होतं. सकाळच्या गाव जागवण्यासाठी वासुदेव दारामध्ये यायचा, भरभरून वासुदेवाला धान्य दिलं जायचं. आज मात्र ते चित्र दिसत नाही. कारण आहे कारण म्हणजे 2 जातीवाद आता नव्हता पहिलं. आज 1 वर्षापासून जातीवाद चालू केला. हा, त्याचं कारण पब्लिक म्हणजे जनसामान्य लोक, ते पण व्यभिचारी लोक आणि काही लोक वारकरी संप्रदायातले आहेत, ते सगळ्यांना समजून घेतात, पण ते सार्वजनिक जे हित गुताचे लोक आहेत ते समजून घेत नाही. आणि दुसरी गोष्ट, वासुदेव जर 1 2 3 आम्ही 4 5 जितके आहेत त्याच्यामधला एक जरी वासुदेव दिसला, हा, काही लोक अंगावर कुत्रे चालवतात. मग कोण जाणार आहे कुणाच्या घरी सांगा? म्हणजे ही संस्कृतीच हरवत चालली आहे. हा, म्हणजे आता भविष्यात वासुदेव चित्रात दाखवावं लागेल. चित्रातच. हो, आता मानधन नाही आम्हाला, मानधन मिळत नाही. शासन सगळ्यात मानधन देऊ लागले, सगळ्यात वासुदेवाला मानधन नाही आम्हाला. मानधन नाही. झाले. तुमचं किती वर्ष आहे? 20 वर्ष 20 वर्ष झाला. म्हणजे आजोबांपासूनची परंपरा आहे. आजोबापासून. काय वाटतं आज वासुदेव हरवत चाललाय? वासुदेव हरवण्याचं कारण काय आहे? म्हणजे गाव तिथंच राहिलं मात्र वासुदेव दिसत नाही. वासुदेव म्हणजे काय माऊली, आता आम्हाला मानधन गिंधन असलं तर कसं तरी आमचे लेकरं बाळ हे करतील, काहीतरी भिक्षा मागतील. आता मानधनच नाही तर आमचे लेकरं बाळ काही करणार नाहीत. यातून जे आम्ही आजची शेवटची पिढी तुमची. बस शेवटची आमची पिढी आता याच्यावर काही नाही आता होणार. कलावंत काही दिवसांना वासुदेव सुद्धा दिसणार नाही, बाळाला वासुदेव म्हणून बघायला सुद्धा दिसणार नाही. तर शिक्षक मंडळी झाले, तुमचे कलेक्टर झाले, सगळे आहेत, असं कुणी नाही. ते लेक्चरर आहे आमच्याकडे कानडी हे आहेत, काही समाजसेवक आहेत, हे पण समाजसेवक. म्हणजे शिक्षणाबाबतीत कोणी कमी नाही आहे. माझं BSc झालेलं आहे. हा, सगळे शिक्षणात आहे, पण ह्या शिक्षण करून आम्ही आई-वडिलांचे मान भेटत नाही पहिल्यासारखं. बस पहिलं कसं होता, जो मान आम्हाला भेटायचा, कुकू लावून माझी सुपत घ्यायची वासुदेवाला, हे आम्ही गुणगान गातच चाललो, आई वडिलांची हजेरी करत राहिलो. पण आजच्या काळाला आम्हाला पाहिलं लांबून पाहिलं तर दरवाजाही लावतात आणि कुत्रे अंगावर. जे तुम्ही सुरुवातीला गावाच्या दारामध्ये यायचे, दारामध्ये आलं की माय माऊली सूप भरून धान्य आणायचे आणि तुमच्या ओंजळीत टाकायची, तुम्ही दान म्हणायचे. तुम्ही एक दान म्हणून दाखवा. अशी रुक्मिणा बावरी झाली ग,
विठुरायाची नवारी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग अशी रुक्मिणा बावरी झाली ग अशी रुक्मिणा बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग चंद्राला मिळाली चांदणी विठ्ठलाला मिळाली रुक्मिणी 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 धरणी माता ही प्रगट झाली ग धरणी माता ही प्रगट झाली ग विठुरायाची नवारी झाली ग विठुरायाची नवारी झाली पुंडलिक हरिटल श्री ज्ञानदेव तुकाराम. आपण पाहतोय की सगळे वासुदेव आपल्याला वारीच्या वाटेवरती पाहायला मिळतात. मात्र हे वारकरी जे वासुदेवाच्या रूपामध्ये अनेक पिढ्यानपिढ्यांची परंपरा कुळाचा उद्धार करतात, तो वासुदेव मात्र हरवत चाललाय. त्याची कारणं आपण पाहतो की वासुदेवांनी सांगितलेले आहेत. मात्र वारीच्या वाटेवरती प्रत्येक घटक आपल्याला भेटतो, त्याच्यामधलाच वासुदेव जो आहे वारीमध्ये कुळाचा उद्धार करताना पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, निरा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.